एमपीएससी मध्ये उत्तीर्ण होण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, मात्र स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची किमया काही जणच साधतात. बुलढाण्याच्या सिद्धार्थ भंडारेनं परिस्थितीवर मात करत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. खुराड्या वजा घरातलं जगणं, हातावर पोट आणि 18-20 दारिद्र्य. सिद्धार्थ भंडारेच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतारही आले, पण बुलढाण्यातल्या डोंगर खंडाळ्यातल्या या पठ्ठ्यानं जिद्द काही सोडली नाही. आई वडील मजुरी करायचे आणि सिद्धार्थ पुस्तकांमध्ये रमायचा. म्हाताऱ्या आई वडिलांना रानावनात राबताना पाहून काळीज सुटायचं. पण एप्रिलच्या 5 तारखेला भंडारेंच्या घरी एक आनंदाची बातमी आली. सिद्धार्थ उपजिल्हाधिकारी बनला. इतकंच नव्हे तर एमपीएससीच्या परीक्षेत मागासवर्गीयांमध्ये राज्यात दुसरा आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 11वी-12वीला बुलढाणा इथे मी भारत विद्यालय इथे प्रवेश घेतला, परंतु परिस्थिती हलाखीची होती, कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे मला उच्च शिक्षण घेता आले नाही. आणि 10वी नंतरच मला विज्ञान शाखेत जाऊन डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं होतं, परंतु परिस्थिती अभावी मला कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. परंतु 12वी नंतर कुटुंबाची जबाबदारी पडली, त्यामुळे मला पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर रुजू व्हावं लागलं. तिथून मग मी 2008 साली 12वी झाल्यानंतर लगेच पोलीस दलामध्ये रुजू झालो आणि नोकरीत असतानाच मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि मग रितसर 2011 सालापासून अभ्यासाला सुरुवात केली. सिद्धार्थचे कष्ट तर आहेतच, पण कष्टाचे मोठे वाटेकरी आहेत त्याचे आई वडील. म्हणजे एवढी बी कंडिशन खराब होती, तरी पण तेवढ्या याच्यातून बी कोण नाव ठेवलं असन तरी पण आशानं त्याची हे नाही केली. कपड्याची आशा नाही केली, सोन्याची आशा नाही केली, कारण की दळण सुद्धा चक्कीतून आणून ते इकून मुलाला पुस्तक घेऊन दिलं आणि त्याची बराबरी केली. सकाळी लोकांच्या घरी असे शेण थापत होते आणि सर्वच काही कामं केले, म्हणजे लाच कोणची धरली नाही मुलासाठी आणि सर्वच काही त्याच्या बराबऱ्या केल्या. पीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षा असतात हे मला एक आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे, फारुख नायपडे सर. त्यांचं स्टील फ्रेम फाउंडेशन आहे. ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावं यासाठी फारुख सर प्रयत्न करतात. तर त्यांचं स्टील फ्रेम नावाचं एक पुस्तक आहे. गरीब परिस्थितीतून जे जे यशस्वी अधिकारी झालेले आहेत त्यांचं चरित्र त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन मग माझी स्पर्धा परीक्षेचं सुरुवात केली. सिद्धार्थ फक्त अभ्यासूच नाही तर त्याला सामाजिक भानही आहे. कदाचित टक्के टोणपे खाल्लेल्यांना ते उपजतच असतं. ज्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत किंवा ज्या वातावरणात मी वाढलो त्या लोकांच्या समस्या, त्यांच्या आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, शिक्षणाच्या समस्या हे मी लहानपणापासून बघत आलो. त्या लोकांसाठी, त्या समाजासाठी, या सर्व युवकांसाठी भविष्यात काहीतरी करता यावं, त्यांच्या समस्या सोडवता याव्या आणि ह्या समस्या सोडवत असताना स्वतःचं एक आदर्श उदाहरण त्यांना द्यावं हे उद्दिष्ट ठेवून मी अभ्यासाला सुरुवात केली होती. फक्त कारणं शोधत, परिस्थितीला दोष देत अनेक जण स्पर्धेतून पळून जात आहेत, पण सिद्धार्थनं आपल्या कृतीतून अशांना आदर्श घालून दिलाय. संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलढाणा.